नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये तुमचं स्वागत. मध्यरात्री शनिवारी जम्मूतल्या एअरफोर्स स्टेशन परिसरामध्ये 2 स्फोट झाले आणि या स्फोटासाठी दहशतवाद्यांनी ड्रोनचा वापर केल्याचं उघड झालं. NIA अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजनं या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि तपास यंत्रणांनी जम्मू परिसरातून 2 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आजवरती शस्त्र आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी दहशतवाद्यांकडून ड्रोनचा वापर केला जात होता, पण आता या हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे. त्यामुळे हे षडयंत्र कुणी आणि कसं रचलं याचा वेध घेणार आहोत ड्रोनचा हल्ला या खास शोमध्ये. जम्मूतील एअरफोर्स स्टेशन परिसरामध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जम्मूच्या कालूचक परिसरात सुद्धा ड्रोन घिरट्या घालत असल्याचं आढळून आलं आणि कालूचकमध्ये लष्कराचा कॅम्प आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमाराला ड्रोन घिरट्या घालत असल्याचं आढळलं होतं. त्यानंतर या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आणि या ड्रोन षडयंत्रामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIचा हात असल्याची शक्यता वर्तवली जाते. जम्मूमध्ये ड्रोन हल्ल्याचं षडयंत्र. सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन. कालूचकमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न फसला. जम्मूमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. जम्मूच्या रत्नूचक आणि कालूचक या परिसरात लष्कराच्या कॅम्पवर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ड्रोन घिरट्या घालत असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर सतर्क झालेल्या लष्कराच्या जवानांनी तात्काळ त्या ड्रोनवर 20 ते 25 राऊंड गोळ्या झाडल्या. गोळीबार सुरू झाल्यानंतर तो ड्रोन गायब झाल्याचं बोललं जातंय. पहाटे ही घटना घडल्यानंतर सुरक्षा दलाने या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. या ड्रोन मागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. जम्मू टेक्निकल एयरपोर्ट पर 2 ड्रोन से विस्फोट होने के बाद 2 ड्रोन जम्मू के कालूचक और रतनूचक मिलिट्री स्टेशन के ऊपर देखे गए. हम इस समय जम्मू पठानकोट नेशनल हाईवे पर कालूचक के पास हैं और यहाँ पर आप देखें तो पुलिस की तरफ से नाका भी यहाँ पर एक लगाया गया है. लेकिन ये वो इलाका है, मैं आपको बताना चाहूँगा कि आप इस तरफ का इलाका देखिए, ये सामने आर्मी का पूरा इलाका है. यहाँ पर 2 ड्रोन जो हैं वो अलग अलग दिशा से आते हुए देखे गए और उसके बाद सेना के जवानों ने उन दोनों ड्रोन के ऊपर फायरिंग की. भारतीय सेना के अनुसार रात को लगभग 11:45 पर और सुबह 2:40 के करीब 2 ड्रोन जो थे वो इस इलाकों में स्पॉट किए गए. लेकिन यहाँ पर जो भारतीय सेना की क्विक रिएक्शन टीम थी उन्होंने उनके ऊपर फायरिंग की. लगभग 20 से 25 राउंड फायर किए गए. उसके बाद दोनों ड्रोन जो है वो वापस चले गए. ये पूरा इलाका नीचे की तरफ अगर आप देखें तो भारत पाक अंतर्राष्ट्रीय सीमा की ओर जाता है और जहाँ से लगभग 18 किलोमीटर दूर भारत पाकिस्तान की सीमा है. और इसी तरफ ड्रोन जो है वो वापस गए हैं. इन पूरे इलाकों में सेना और पुलिस की टीमों ने सर्च ऑपरेशन शुरू किया हुआ था. अब जो पूरा बाहर का इलाका खंगालने के बाद जो टीमें हैं वो आर्मी कैंप के भीतर का इलाका देख रही हैं, क्योंकि ये बहुत लंबा इलाका है, काफ़ी एरिया है जो सेना के पास है. इन इलाकों में अभी भी सर्च ऑपरेशन जो है वो अंदर चल रहा है कि अगर वो 2 ड्रोन थे, अगर उनको हिट किया गया है तो अगर गिरे होंगे तो कहीं आसपास वो मिल जाएं. लेकिन अभी तक कोई जानकारी नहीं मिल पाई है. लेकिन 2 ड्रोन यहाँ पर भारतीय सेना ने भी कहा है कि 2 ड्रोन कालूचक और रतनूचक मिलिट्री स्टेशन के ऊपर से रात को देखे गए थे, जिनके ऊपर फायरिंग की गई. गौरतलब है कि टेक्निकल एयरपोर्ट के ऊपर भी कल 2 ड्रोन थे जिनके जरिए विस्फोट हुआ था. हालांकि वो विस्फोट में नुकसान कोई नहीं हुआ, लेकिन एक बड़ा सवाल खड़ा हुआ है सुरक्षा के ऊपर कि पाकिस्तान की तरफ से पाकिस्तानी खुफिया एजेंसी ISI अब ड्रोन के जरिए इस तरह के हमले करने लगी. हे संशयास्पद ड्रोन आढळून आल्यानंतर जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. सोमवारी जम्मूच्या चौकात नाकाबंदी करण्यात आली होती. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाची सुरक्षा जवानांकडून चौकशी केली जात होती. कालूचक परिसरात ड्रोन आढळून आल्यामुळे सुरक्षा दलाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. कारण शनिवारी रात्री जम्मू एअरफोर्स स्टेशन परिसरात 2 स्फोट झाले होते. त्यानंतर काही तासातच कालूचक परिसरात ड्रोन आढळून आल्यामुळे सुरक्षा यंत्रणेची चिंता वाढली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मूच्या रत्नूचक कालूचकमध्ये लष्कर परिसरात 27 आणि 28 जूनच्या रात्री 2 ड्रोन आढळून आले होते. त्यानंतर लष्कराकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान
QRT अर्थात क्विक रिस्पॉन्स टीमनं संशयास्पद ड्रोनवर गोळीबार केला. तसंच लष्कराकडून शोध मोहीमही हाती घेण्यात आली होती. जम्मूमध्ये शनिवारी हवाई दल तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIचा हात असल्याचा लष्कराला संशय. या हल्ल्यासाठी ड्रोनमध्ये अत्याधुनिक GPS तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. शनिवारी रात्री 2 वाजता हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर केला होता. भारताच्या एअरफोर्स स्टेशनवर 2 स्फोट झाले होते. पहिला स्फोट रात्री 1:40 इमारतीच्या छतावर झाला होता, तर दुसरा स्फोट 1:46 झाला होता. या स्फोटात 2 जण जखमी झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय आणि या स्फोटानंतर या परिसरात नाकाबंदी करून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. दहशतवाद्यांकडून हल्ल्यासाठी आता ड्रोनचा शस्त्र म्हणून वापर केला जात असल्याचं या प्रकारातून समोर आलंय. खरं तर असे संभावित हल्ले परतवून लावण्यासाठी भारतीय लष्कराने पूर्वीपासून तयारी केली आहे. भारतीय लष्कराच्या DRDOने ड्रोन हल्ले हाणून पाडण्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळवलंय. Is India and the armed forces of India in the process of acquiring anti-drone technology that it seems is more important than ever before now? Well, we have always stated that we have to now start preparing for future generation warfare. Drones, swarms, and other such elements will change the very nature and character of warfare. We are quite concerned about drones being applied in this domain, and therefore we have been continuously working on countering drone technology. And you will be happy to know that our own DRDO has made some success and have demonstrated their capability to counter these drones. जम्मूतील ड्रोन हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय वाढला. जम्मूतील एअरफोर्स स्टेशनवरील हेलिकॉप्टरला टार्गेट करण्याचा प्रयत्न तर केला जात नव्हता ना, अशी शंकाही व्यक्त केली जाते. कारण जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा हेलिकॉप्टर डिस्पर्सल पार्कमध्ये उभं होतं. जम्मूतील झालेल्या स्फोटानंतर स्थानिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. जम्मूमध्ये डोगरा फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच पाकिस्तानचा झेंडाही जाळलाय. आतापर्यंत पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून शस्त्र आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ड्रोनचा वापर केला जात होता. पण आता दहशतवाद्यांकडून हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. त्यामुळेच आता तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बेलीचराना हा परिसर जम्मू शहराच्या बाहेर आहे. तसंच जम्मूतील विमानतळ या परिसरातून अवघ्या 500 मीटर अंतरावरती आहे. त्यामुळे तपास संशयाची सुई ही या परिसराकडे वळली आहे आणि याच परिसरातून ते ड्रोन ऑपरेट करण्यात आलं होतं का याचा तपास सुद्धा आता केला जातोय. जम्मूतील भारतीय हवाई दलाच्या इमारतीत झालेल्या स्फोटामुळे लष्करासमोर नवीन आव्हान उभं केलं असलं तरी भारतीय सैन्य अशा आव्हानांवर मात करण्यास सज्ज आहे. या प्रकरणाचा आता वेगानं तपास केला जातोय. शनिवारी रात्री 1:40 हे 2 स्फोट झाले होते. या स्फोटांसाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता. पण ते ड्रोन कुठून आले, ते कुणी पाठवले होते? हवाई दलासारख्या अत्यंत संवेदनशील परिसरात हे ड्रोन कसे पोहोचले? अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही हे ड्रोन आतमध्ये कसे आले? यात सगळ्या प्रश्नांचा उलगडा NIAच्या तपासातून होणार आहे. कारण आता NIAनं या प्रकरणाचा तपास हाती घेतलाय. त्याच्या बाहेर आहे. जम्मूतील विमानतळ इथून केवळ 500 मीटर अंतरावर आहे. जम्मू टेक्निकल एयरपोर्ट मामले में एक नया खुलासा हुआ है. सुरक्षा एजेंसियों को पता चला है कि जो ड्रोन वहां पर भेजे गए थे वो इस इलाके से कहीं ऑपरेट हो सकते हैं. सूत्रों के अनुसार रोहिंग्यों का एंगल भी देखा जा रहा है, क्योंकि यहाँ पर एक बस्ती रोहिंग्यों की है और यहीं से अगर बात करें तो ये बिल्कुल जहाँ कैमरामैन आपको दिखा रहे हैं, जहाँ से 500 मीटर दूर जो एयरपोर्ट है, टेक्निकल एयरपोर्ट, आप देखिए वहाँ से अभी भी फ्लाइट एक निकली है. तो ये एरिया अगर हम बात करें तो ये 500 मीटर की दूरी के ऊपर है जहाँ से टेक्निकल एयरपोर्ट, और माना जा रहा है कि जो ड्रोन जो वहाँ पर जो ऑपरेट हुए हैं
वो इस इलाके से हो सकते हैं, क्योंकि सीमा पार से ऑपरेट कर पाना ड्रोन को बहुत मुश्किल था। जो ट्रिगर को वहाँ पर जो दबाए गए और उसके बाद जो ब्लास्ट हुए हैं वो इस इलाके से ऑपरेट किए गए हो सकते हैं, और जिसे देखते हुए 2 लोगों को इसी इलाके से NIA ने डिटेन किया है, जहाँ पर कुछ रोहिंग्या जो हैं वो रहते हैं, और सुई उसी तरफ जा रही है कि कहीं ना कहीं उनका हाथ यहाँ पर हो सकता है, क्योंकि पाकिस्तानी खुफिया एजेंसी ISI अब रोहिंग्यों को अपने पेरोल पे ले रही है और इस तरह की वारदात के लिए उनको इस्तेमाल किया जा सकता है। जो शुरुआती जांच में पता चला है कि रोहिंग्यों का भी इसमें एक अहम रोल हो सकता है, जो यहाँ पर जो ब्लास्ट हुए हैं जो ड्रोन के जरिए। तो सुरक्षा एजेंसियों ने यहाँ से 2 लोगों को पकड़ा है। इसी इलाके से बेली चराना इलाका है। आपली चाल बदललीये। तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोनचा आता हल्ल्यासाठी वापर करण्यात आलाय। अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात GPSच्या मदतीनं ड्रोन पाठवण्यात आलं होतं। ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याची ही पहिलीच घटना आहे, त्यामुळे तपास यंत्रणांची चिंता वाढलीये। जम्मू एअरफोर्स स्टेशनवरील स्फोटाप्रकरणी आता FIR दाखल करण्यात आली आहे आणि त्यामध्ये UAPA IPC एक्सप्लोजिव्ह कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणी UAPA कायद्याअंतर्गत 13, 16, 18 आणि 23 ही कलम नोंदवली आहेत। तसंच IPCच्या कलम 307 अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोबतच कलम 120B अंतर्गत गुन्हेगारी षडयंत्र रचल्याचा गुन्हा देखील नोंदवण्यात आलाय। जम्मूमध्ये एकीकडे NIA कडून वेगाने तपास केला जातोय, तर तिथेच दुसरीकडे आता जम्मूतील सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे। जम्मूमधील रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे। तसंच संशयित व्यक्तींची कसून चौकशी केली जातीये। लष्कराने या परिसरातील इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। जम्मू एअरफोर्स स्टेशनवरील ड्रोन हल्ल्यामुळे लष्करासमोरच्या आव्हानांमध्ये भर पडली आहे, कारण आगामी काळात अशा आव्हानांचा बिमोड करण्यासाठी सैन्याला अधिक सतर्क राहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेचच परत येतोय। ब्रेकनंतर तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये। जम्मूच्या कालूचकमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला होता का हे लवकरच उघड होईल। मात्र जम्मूतील हवाई दल परिसरात झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे लष्कर आणि देशातील प्रमुख तपास यंत्रणा मात्र सतर्क झाल्यात। शनिवारी तो नेमका हल्ला कसा झाला हे आता आपण पाहणार आहोत। शनिवारी रात्री 1:15 वाजता जम्मूतील भारतीय हवाई दलाच्या परिसरात कमी तीव्रतेचे 2 स्फोट झाले। हे स्फोट दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचं आता लपून राहिलेलं नाहीये। जम्मू एअरफोर्स स्टेशन परिसरात ते 2 स्फोट झाले होते। पहिला स्फोट हा रात्री 1:40 इमारतीच्या छतावर झाला होता, तर दुसरा स्फोट 1:46 इमारतीजवळ झाला। या स्फोटात 2 जण जखमी झालेत। या 2 स्फोटांनंतर भारतीय हवाई दलानं ट्विटरवरून याविषयी माहिती दिली। जम्मू एअरफोर्स स्टेशनच्या टेक्निकल परिसरात पहाटे कमी तीव्रतेचे स्फोट झाले। पहिला स्फोट हा इमारतीच्या छतावर झाला, त्यामुळे किरकोळ नुकसान झालं, तर दुसरा स्फोट मोकळ्या जागेत झाला। हे दोनही स्फोट घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांनी 2 ड्रोनचा वापर केला होता। स्फोटांपूर्वी ड्रोन घिरट्या घालत असल्याचा आवाज ऐकू आला होता। ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे 4 स्फोटकं टाकण्यात आली होती, त्यापैकी केवळ 2 स्फोट झाला। सुरुवातीला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मूमध्ये शस्त्र आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ड्रोनचा वापर केला होता, तर आता त्यांनी थेट हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याचं उघड झालंय। दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर केलाय। सीमेपलीकडे पाकिस्तानात हे षडयंत्र रचण्यात आल्याचा दाट संशय आहे, कारण भारतीय लष्कराने काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आउट सुरू केलंय। दहशतवाद्यांना पळता भुई थोडी झाली आहे।
आणि त्याचमुळे पाकिस्तान चांगलाच बिथरलाय। वहाँ पर एक आतंकवादी को पकड़ा गया है नरवाल में और उसके पास से 5 किलो आईडी बरामद हुआ है। हाल ही में कुछ छोटी मोटी छुटपुट हरकतें भी हो रही हैं वैली में, लेकिन याद रखना चाहिए कि हमारे चिनार कोर के कमांडर इन्होंने बोला था कि 200 आतंकवादी ये करंटली ऑपरेटिव हैं वैली में। हमारे सिक्योरिटी फोर्सेस बिल्कुल विजिलेंट हैं। जम्मूच्या एअरफोर्स स्टेशन परिसरात झालेल्या स्फोटाचं षडयंत्र कशा प्रकारे रचण्यात आलं होतं याचाही तपास यंत्रणांकडून शोध घेतला जातोय, कारण गेल्या काही दिवसांमध्ये जम्मूच्या विविध भागात पाकिस्तानी एअरलाइन्स असा मजकूर असलेले फुगे आढळून आले होते। त्यामुळे हा हल्ला करण्यापूर्वी या फुग्यांमार्फतच ट्रायल घेण्यात आली होती का याचाही आता शोध घेतला जात आहे। आता NIA कडून या स्फोटक प्रकरणांचा तपास केला जातोय। जम्मूमधून ताब्यात घेण्यात आलेल्या 2 संशयितांकडे या प्रकरणी कसून चौकशी केली जातीये, त्यामुळे लवकरच या षडयंत्राचा पर्दाफाश होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर तपासांती काय माहिती समोर येते याकडे आमचं लक्ष असेलच, मात्र तुर्तास न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।